हाय स्टुडंट्स, वेलकम टू अवर शिवाची शाळा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये काय बघितलं होतं? तर अक्षर ओळख बघितले होते. आणि आता आपल्याला काय बघायचं आहे? स्वर आणि व्यंजन. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्वर म्हणजे काय माहित आहे का? बरोबर. तर स्वर म्हणजे ज्या अक्षरांचा उच्चार करत असताना इतर कुठल्याही अक्षरांची गरज पडत नाही, त्या अक्षरांना स्वर असे म्हणतात. तर चला बघूया आपण स्वर कोणते आहेत ते. आणि माझ्या मागे म्हणायचं स्वर. अ अननसाचा अ, आ आरशाचा आ, ई इमारतीची ई, ई इडलिंबूची ई, उ उखळाचा उ, उ ऊसाचा उ. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही ई आणि ही ई याच्यामध्ये काय अंतर आहे? तर ही ऱ्हस्व आहे आणि ही दीर्घ आहे. त्याचप्रमाणे हा उ काय आहे? ऱ्हस्व उ आहे आणि हा दीर्घ उ आहे. रू ऋषीचा रू, ए एडक्याचा ए, ऐ ऐरणीची ऐ, ओ ओझेवाल्याचा ओ, औ औषधीची औ, अंबारीचा आहा. तर अ ते आहा आपण आतापर्यंत स्वर बघितलेले आहे, परंतु आता याच्यामध्ये दोन स्वरांचा अजून उच्चार झालेला आहे आणि ऍड झालेले आहेत. तर ते कोणते आहेत? ॲ. अ वर अर्धा चंद्र ॲ. ज्याप्रमाणे आपण बॅट बोलतो, तर बॅट बोलत असताना त्याच्यावर आपल्याला ब वर अर्धा चंद्र द्यावा लागतो, म्हणून हा ॲ चा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आहे अ. आवर अर्धा चंद्र अ, अला काना आवर अर्धा चंद्र अ. तर आ ई उ ऊ रू ए ऐ ओ औ आहा ॲ आणि अ. तर हे काय झालेले आहेत? स्वर झालेले आहेत. तर आपल्याला सर्वांना स्वर समजलेले आहेत. तर याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे? व्यंजन बघायचं आहे. तर मग व्यंजन म्हणजे काय आधी आपण समजून घेऊया. ज्याप्रमाणे आपण स्वराची व्याख्या बघितली त्याचप्रमाणे आता आपण व्यंजन म्हणजे काय बघूया. तर जे शब्द उच्चारत असताना स्वरांची गरज पडते. बघा परत एकदा ऐका बरं का. ज्या अक्षरांचा उच्चार करत असताना स्वरांची गरज पडत असते त्या अक्षरांना व्यंजन असे म्हणतात. तर आता आपल्याला बघायचे आहे मग व्यंजन कोणते आहेत? तर व्यंजन आहे क, ख, ग, घ, न. क, ख, ग, घ, न. हे काय आहे? व्यंजन. त्याच्या पुढची लाईन कोणती आहे? च, छ, ज, झ, न. च, छ, ज, झ, न. ट, ठ, ड, ढ, न. ट, ठ, ड, ढ, न. त, थ, द, ध, न. त, थ, द, ध, न. प, फ, ब, भ, म. प, फ, ब, भ, म. य, र, ल, व, श. य, र, ल, व, श. श, स, ह, ळ, क्ष, ज्ञ. हे काय झाले? व्यंजन. आता आपण अक्षरांची चित्रांप्रमाणे आपण उच्चार करणार आहोत. क कढईचा क, ख खडूचा ख, ग गणपतीचा ग, घ घराचा घ, न. च चमच्याचा च, छत्रीचा छ,
जहाजेचा ज, झबल्याचा झ, न. ट टरबुजाचा ट, ठशाचा ठ, डमरूचा ड, ढगाचा ढ, न बाणाचा न. त तलवारीचा त, थव्याचा थ, दप्तराचा द, धनुष्याचा ध, नळाचा न. पतंगाचा प, फणसाचा फ, बदकाचा ब, भडजीचा भ, मगरीचा म. यज्ञाचा य, रथाचा र, लसणाचा ल, वडाचा व, शहामृगाचा श. षटकोनाचा श, सशाचा स, हत्तीचा ह, ळबाळाचा ळ, क्षत्रियाचा क्ष, ज्ञानेश्वराचा ज्ञ. तर हे सर्व काय झालेले आहेत? व्यंजन झालेले आहेत. स्वर आणि व्यंजन हे आता आज आपण बघितलेले आहेत. सर्वांना समजलंच असेल ना? स्वर हे फक्त अ आ इ ई उ ऊ ऋ ए ऐ ओ औ अम आहा ए आणि अ. त्याचप्रमाणे व्यंजन क ते ज्ञ हे सर्व काय आहेत? व्यंजन आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. बाय.